ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड पडली आहे। जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून ही छापेमारी होते आहे। सकाळी 7 वाजल्यापासून ईडीकडून हा तपास ही छापेमारी केली जाते आहे। रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब आणि निवासस्थानी ईडीचे अधिकारी सकाळी 7च्या सुमारास पोहोचले आणि त्यांच्याकडून अधिक तपास केला जातोय। जोगेश्वरीमधल्या कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी वायकर यांच्या घरावर हे ईडीचे छापे पडलेले आहेत। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यासंदर्भात रवींद्र वायकर यांच्यावर काही आरोप सातत्याने होत होते। भाजप नेत्यांनीही हे आरोप केले आहेत आणि त्यानंतर आता ईडीकडून हा तपास केला जातो आणि आता ही छापेमारी केली जाते ईडीच्या अधिकाऱ्यांकडून। एकूण 4 ठिकाणी ईडीची ही छापेमारी सुरू आहे। भाजप नेते प्रवीण दरेकर हे आता फोन लाईन वरून आपल्या सोबत आहेत। प्रवीण दरेकर जी, तुमच्यापर्यंत काय माहिती आली आहे या ईडीच्या छापेमारीबद्दल? नाही, मला काही माहिती नाही। आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच या ठिकाणी अशा प्रकारे छापे झालेले समजते आणि त्याच्यामुळे माहिती मला यायचं काही कारण नाही ना। ईडी एक स्वायत्त संस्था आहे, ती काही सरकार किंवा लोकप्रतिनिधी किंवा नेते अशा लोकांना विचारून कारवाई त्या ठिकाणी करत नाही। त्याच्यामुळे माझ्याकडे यायचा काही विषय असू शकत नाही। पण दरेकरजी, एकीकडे राजन साळवींची चौकशी केली जाते आहे, दुसरीकडे आता वायकरांवर सुद्धा ईडीचे छापे पडत आहेत, त्यामुळे कुठेतरी पॉलिटिकल इन्स्पायर्ड ही कारवाई असल्याचा आरोप आता विरोधक करू शकतात, कारण तसा आरोप तर या आधीपासून करतायत। नाही, एक लक्षात ठेवा, ईडी ही एक स्वायत्त संस्था आहे। बरोबर। आता कदाचित राजन साळवी ज्या पक्षाचे आहेत त्याच पक्षाचे रवींद्र वायकर आहेत, राजकीय एपिसोड झालाय तोही महाराष्ट्रात त्याच कोइन्सिडन्स आहे आणि मग याचा केवळ आपल्या आरोपापासून, आपल्या चौकशीपासून, आपली जी काही बदनामी होते त्यापासून दूर होण्यासाठी किंवा आपल्यावर चाललेल्या चौकशीचं राजकीय दुसऱ्या बाजूला नेण्याचा प्रयत्न आहे। कारण ईडीची कारवाई चौकशी हीच आजच होते काय तर नाहीये। अगदी काँग्रेस सरकार असल्यापासून ईडीची कारवाई होते, परंतु अलीकडच्या काळात कारवाई झाली की ती राजकीय उद्देशाने झालंय अशा प्रकारचे त्या ठिकाणी ढोल वाजवायची एक प्रथा झाली। आता याचा अर्थार्थी कुठला पॉलिटिकल संबंध नाही, सरकारचा संबंध नाही, कोणाची तरी जर तक्रार असेल, काही आरोपात तथ्य असेल तर त्या अनुषंगाने त्या यंत्रणा कारवाई करत असतात आणि उद्या त्या कारवाईत तथ्य नसेल तर असे अनेक प्रसंग झालेले आहेत की त्याला कोर्टाने सुद्धा त्या कारवाईपासून थांबवलेलं आहे। त्याच्यामुळे आपल्या देशात लोकशाही, संविधान किंवा कायदे एवढे भक्कम आहेत की असं कोणालाही लहर आली या कोणी सांगितलं म्हणून पर्टिक्युलर कोणावर कारवाई असं होत नसतं, हे करताही येत नाही। याचा अवकाश याच्यामध्ये काय सत्य आहे ते आपल्या सगळ्यांसमोर येईलच। ठीक आहे, धन्यवाद प्रवीण दरेकरजी आपल्या प्रतिक्रियेबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।